शिवसेना का गढ़ मजबूत बनाने के लिए मनपा चुनाव से पहले ही महाराष्ट्र सरकार के कैबिनेट मंत्री उदय सामंत का उपनगर की शाखाओं में यह देखिए जोरदार संपर्क अभियान का दौरा चल रहा है। अरे आवाज पुण्याचा आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदेशानुसार राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि एक शिवसैनिक म्हणून मला मुंबईच्या शाखांमध्ये जाण्याचे आदेश आदरणीय शिंदे साहेबांनी दिले। त्या पद्धतीनं संघटनात्मक बांधणी कशा पद्धतीने झालेली आहे, संघटनात्मक बूथ प्रमुख किती झालेले आहेत, गटप्रमुख किती झालेले आहेत याचा आढावा घेऊन मी तो पूर्ण एकनाथ शिंदे साहेबांकडे सादर करणार आहे। आज पहिल्यांदा 6 नंबर वॉर्ड मधनं ही सुरुवात झालेली आहे आणि पहिलाच वॉर्ड हा महायुतीसाठी अनुकूल आहे हे सगळं आढावा घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलंय आणि सुरुवातच जर महायुतीची असेल तर शेवट देखील महायुतीच करणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल हे पहिल्याच प्रभागाच्या आढाव्यानंतर मला ठामपणानं सांगायचं। पण उत्तर मुंबईमध्ये किती जागावर तुम्ही लढणार आहात, काय तयारी? नाही, महायुतीनं आम्ही लढणार आहोत। किती जागांवर लढणार, कोण लढणार याचे सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे। जो कोण लढेल तो जिंकेल अशी परिस्थिती या प्रभागामध्ये आहे। त्याआधी जर विरोधकांकडून अनेक टीका होत आहे, जसं की मतदारांची यादी पहिलं क्लिअर करा मग नंतर निवडणुकी घ्या असं त्यांच्याकडून सांगण्यात होतं। आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की आपल्याच माध्यमातून अनेक वेळा तुम्ही पूर्वी असं दाखवलंय की निवडणुका घ्या, निवडणुका का घेत नाहीत, निवडणुका का घेत नाहीत म्हणून आक्षेप झाले। आता निवडणूक आयोगानं निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली तर निवडणूक पुढे जावी अशी काही लोकांची इच्छा आहे, याच्यातच त्यांचा पराभव आहे। निवडणूक झाली तर दारुण पराभवाला सामोरं त्यांना जाऊ शकतं म्हणून ही सगळी फक्त नौटंकी सुरू आहे। हे चांगलं आहे ना, वर्षानुवर्ष मतदार याद्या न बघितलेल्या लोकांनी जर मतदार याद्या बघण्याचा उपक्रम चालू करत असतील त्यांना शुभेच्छा आहेत। पण एक आठवण करून देतो की लोकसभेला जी निवडणूक झाली त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं कारण त्यांच्या जागा निवडून आल्या। आता विधानसभेला त्यांचा पराभव झाला, आता ईव्हीएम वर ते दोष देत आहेत। त्याच्यामुळं कुठेतरी पराभवाला सामोरं जात असताना कारण शोधायचं तर ते अगोदर शोधून ठेवतात कारण स्थानिक स्वराज्य संस्थेला ते पराभवाला सामोरं जाणार आहेत हे त्यांना देखील कळलेलं आहे आणि काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। पण मतदारांमध्ये अजूनही म्हणजे असं दिसून येत आहे की एकाच खोलीत 35 मतदार निघून येत आहेत, हे तुम्हाला असं आश्चर्य वाटत नाही? बघा, याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यापेक्षा ही एक प्रोसेस आहे। आपण देखील सगळे मतदार आहात। मतदार शिफ्ट करण्याची देखील प्रक्रिया आहे, मतदार नोंदणीमधलं नाव कमी करण्याची प्रक्रिया आहे, क्लेरिकल मिस्टेक असेल तर नाव सुधारण्याची प्रक्रिया आहे, प्रिंटिंग मिस्टेक असेल तर नाव सुधारण्याची प्रक्रिया आहे, नावं कमी करण्याची प्रक्रिया आहे, नावं वाढवण्याची प्रक्रिया आहे। याला निवडणूक आयोग सर्टन पिरियड देतो, काळ देतो। त्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। पण ज्यांनी आयुष्यात कधी मतदार यादी बघितलीच नाही, शिवसैनिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर ज्यांनी राजकारण केलं त्यांना आता हे अप्रूप आहे की आपण मतदार यादी बघतोय, त्याच्यामुळे नवीन नवीन काही फंडे याच्यातनं निघतायत। पण परवाचा जो मोर्चा झाला त्याच्यामध्ये थोरात साहेब बसले होते, बरोबर ना, संगमनेर मतदारसंघाचे पूर्वीचे आमदार, त्यांनी तुमच्याच माध्यमातून एक मुलाखत दिलेली आहे। त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की मतचोरीवर तुमचं काय म्हणणं आहे का, त्याच्यावर त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की मी स्वतः या मतदार यादीवर लक्ष ठेवतो, पराभव झालेला स्वीकारावा लागतो, सार्वजनिक त्रुट्या काय झाल्यात त्या मी तपासणार आहे आणि मी माझ्या पराभवाला सामोरं का गेलो याचं मी आत्मचिंतन करणार आहे। माझा कशावरही या आक्षेप नाही हे स्वतः 4 दिवसाच्या पूर्वीच्या मुलाखतीमध्ये ते सांगतात आणि भाषणातनं 9,500 मतचोरीला गेली म्हणून सांगतात। त्याच्यामुळे लोकांना फक्त फसवण्याचा उद्योग यांनी सुरू केलेला आहे, याच्यातनं लोक फसणार नाहीत। मुंबई महानगरपालिकेच्या पूर्ण प्रक्रियेवर मतदार ठरवणार आहेत की नक्की कोण नगरसेवक असणार आहे, कोणाची सत्ता असणार आहे आणि ती सत्ता महायुतीची असणार आहे।